हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा 24th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर तुम्हाला आठवतं आहे लास्ट वीकमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर आय थिंक 4 प्रॉब्लेम आपले झाले होते, बरोबर ना. तर त्याच्याच पुढे आज आपण प्रॉब्लेम नंबर 5वा प्रॉब्लेम आज आपण कंटिन्यू करतो आहे. तर साहजिक आहे, पहिले जे 4 प्रॉब्लेम झाले ते थोडेसे इझी लेवल म्हणायला काय हरकत नाही, परंतु आजपासून जे प्रॉब्लेम घेतो आहे ते थोडेसे डिफरंट आणि थोडेसे मोठे म्हणले तरी चालतील. म्हणजे डिफिकल्ट नाही म्हणत आहे मी, पण थोडेसे मोठे प्रॉब्लेम किंवा ज्यामध्ये ॲडजस्टमेंट्स भरपूर असतात, बरोबर आहे ना, किंवा जे टॅली करायला जरा वेळ जास्त लागतो, असे मोठमोठे प्रॉब्लेम बघायला आजपासून आपण सुरुवात करू. ओके. तर दिसतं तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 5. आता सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम स्क्रीनवर तुम्हाला अजिबात दिसणार नाही तो, बरोबर. त्यासाठीच मी अगोदर तुम्हाला लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदरच तुम्हाला ग्रुपवर प्रॉब्लेम आणि ॲडजस्टमेंट रिलेटेड ॲडजस्टमेंट ज्या काय आहेत ते मी तुम्हाला कंपल्सरी शेअर करत असतो. फक्त माझं परत एकदा तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर प्रिपेरेशन्स तुमचं पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ जर स्टार्ट करत असाल तर त्याच्या अगोदर प्रॉब्लेम नोट डाऊन करून आखून ॲडजस्टमेंट पाठ करून तुम्ही तयार पाहिजे, तरच व्हिडिओ बघायला सुरुवात करा. अदरवाईज तुम्हाला तो व्हिडिओ काय चालू आहे तो कळणार नाही, ठीक आहे. त्यामुळे माझं तेवढंच म्हणणं असतं. त्यासाठीच मी तुम्हाला कंपल्सरी एक तासभर किंवा 2 तासभर अगोदरच तुम्हाला मी काय करतो, प्रॉब्लेमचा आणि ॲडजस्टमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत असतो, ठीक आहे. तर प्रॉब्लेम नंबर 5 तुम्हाला दिसतं आज. तर आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला खाली नीट बघा, ते प्रॉब्लेम ट्रायल बॅलन्स तर तुम्हाला दिसायचंच नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं ॲडजस्टमेंट तुम्हाला बघा. पहिलं ॲडजस्टमेंट टोटल 5 ॲडजस्टमेंट्स आहेत, बरोबर आहे. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट तर क्लोजिंग स्टॉक आहे. आणि क्लोजिंग स्टॉक मी तुम्हाला सांगितलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक नॉर्मली आपण काय करतो, इग्नोर करतो. त्यामुळं पहिली जी ॲडजस्टमेंट आहे ती पहिली ॲडजस्टमेंट आपण इग्नोर करू. ओके. सेकंड ॲडजस्टमेंट बघा. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी 2 शब्द आलेत, बरोबर आहे. कुठले 2 शब्द आले? बिल्डिंग अँड मशिनरी. मग एक काम करा, दोघांवर टिक मार्क करा. तुमच्याकडे वही आहे समोर, प्रॉब्लेम नोट डाऊन केलेला आहे. त्यामुळं बिल्डिंग आहे का बघा बरं कुठे समोर. आहे बघा बिल्डिंग. डेबिट बॅलन्सला खालून एक 5वं नाव आहे बिल्डिंग. मग बिल्डिंगवर एक टिक मार्क करा आणि त्याच्याचवर एक 4-5 लाईन सोडून मशिनरी पण आहे. ओके. मग बिल्डिंगवर एक टिक मार्क करा आणि मशिनरीवर एक टिक मार्क करा. ओके. झाली सेकंड ॲडजस्टमेंट. थर्ड ॲडजस्टमेंट बघा. काय थर्ड ॲडजस्टमेंट? बिल्स रिसिवेबल इन्क्ल्यूड डिसऑनर बिल ऑफ ₹3000. आता सगळ्यात महत्त्वाचं, ॲडजस्टमेंटचा अर्थ नंतर लावू. बिल्स रिसिवेबल शब्द आला. आज मी तुम्हाला स्टार्टिंगलाच ॲडजस्टमेंटचा जो काय स्क्रीनशॉट शेअर केला त्यामध्ये ॲडजस्टमेंट आहे बघा, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. तर त्याचे 2 इफेक्ट तुम्हाला वाटलं तर लगेच तिथं ॲडजस्टमेंट शेजारी लिहून ठेवले असतील तर तिथं बघा त्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट काय आहे. तर लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल आणि सेकंड इफेक्ट ॲड इन डेटर्स आहे, बरोबर ना. त्यामुळं ही जी थर्ड ॲडजस्टमेंट आहे त्याची जी टिकमार्क्स होईल, बरोबर. थर्ड ॲडजस्टमेंटच्या ज्या टिकमार्क करतात त्या दोघांवर करा म्हणजे परत एकदा बघा, एक बिल्स रिसिवेबलवर करतात, बरोबर, आणि एक डेटर्सवर करतात, ठीक आहे. थर्ड ॲडजस्टमेंटच्या 2 टिकमार्क करायच्यात. तुमच्या समोर तुमची नोटबुक वही आहे. जसा मी सांगतो आहे तसं तुम्ही लगेच पटकन तिथं फॉलो करत चला. म्हणजे बिल्स रिसिवेबल एक टिकमार्क, डेटर्सवर एक टिकमार्क. झाली थर्ड ॲडजस्टमेंट. नेक्स्ट फोर्थ ॲडजस्टमेंट. गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. पार्टनरचं नाव आहे दया, वर दिलेलं होतं. तर गुड्स वर्थ ₹1000, ₹1000 जी गुड्स, ₹1000 माल टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी दयाने टेकन मीन्स घरी घेऊन गेला, त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. मग ह्याची सेपरेट टिकमार्क्स करायची गरज नाही आहे. त्यामुळं फोर्थ ॲडजस्टमेंट स्किप करू आपण, ती राहून द्या. फिफ्थ ॲडजस्टमेंट बघू आपण, 5वी ॲडजस्टमेंट. राईट ऑफ 1800, ₹1800 राईट ऑफ. हा जो राईट ऑफ वर्ड आहे ना, फिफ्थ ॲडजस्टमेंट, स्क्रीनवर बघा किंवा तुमच्या वहीमध्ये बघा. राईट ऑफ मीन्स लेस, कमी करा. राईट ऑफ 1800 ॲज बॅड डेप्स, ₹1800 बॅड डेप्स सांगितलेत. अँड मेंटेन RDD ॲट 5%. 5% RDD काढायला लावला आहे. कुणावर? ऑन सन्ड्री डेटर्स. कुठला शब्द आला आहे? सन्ड्री डेटर्स. मग डेटर्सवर टिकमार्क करा आणि 2 टिकमार्क करा. का बरं? कारण बॅड डेप्स पण आहेत 1800 आणि RDD पण आहे 5%. मग ह्याचा अर्थ
डेटर्सवर तुम्ही काय करताल, 2 टिक मार्क करा. आता नीट लक्ष द्या, मगाशी तुम्ही ऑलरेडी डेटर्सवर 1 टिक मार्क केलेली आहे, मग त्याच्या पुढे अजून 2 टिक मार्क करा. मग टोटल डेटर्सवर 3 ॲडजस्टमेंट झाल्या. कळलं? मगाची एक ॲडजस्टमेंट टिक मार्क आणि आत्ताच्या 2 टिक मार्क म्हणजे डेटर्सवर टोटल 3 ॲडजस्टमेंट झाल्या. ओके. आणि आता लास्ट वन 6 ॲडजस्टमेंट, 5th झाली. 6 ॲडजस्टमेंट काय होती बघा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत नसेल, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघा. ओके. काय दिली बघा लास्ट ॲडजस्टमेंट. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड. गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड म्हणजे याचा अर्थ 6,000 रुपयाचा माल विकला आहे, बट नो एंट्री वॉज मेड. म्हणजे त्याचा अर्थ त्याची एंट्रीच अजून केलेली नाही. म्हणजे माल तर विकलेला आहे पण त्याचं रेकॉर्डच नाही केलं. दॅट इज कॉल्ड अनरेकॉर्डेड सेल्स. त्यालाच म्हणतात अनरेकॉर्डेड सेल्स. मग ॲडजस्टमेंटमध्ये आज लिहून दिलं बघा मी, अनरेकॉर्डेड सेल्स नावाची ॲडजस्टमेंट तुम्हाला स्क्रीनशॉट मी शेअर केला होता. आहे बघा, 2 इफेक्ट बघा. तुमच्या शेजारी जर लिहून ठेवले असतील तर बघा, त्यामध्ये 2 इफेक्ट काय आहेत. तर पहिला इफेक्ट लेस फ्रॉम सेल्स आहे, सॉरी ॲड इन सेल्स आहे, आणि दुसरा इफेक्ट ॲड इन डेटर्स आहे. बरोबर आहे. मग त्यामुळे एक काम करा, ह्याची जी टिक मार्क करताल ती दोघांवर करताल. ओके. बघा काय सांगतो मी, दोघांवर टिक मार्क करताल. एक सेल्सवर करा, सेल्स इकडं आहे बघा क्रेडिट बॅलन्सला, आणि एक डेटर्सवर करा. म्हणजे डेटर्सवर आता 4 ॲडजस्टमेंट झाल्या. डेटर्सच्या पुढं ऑलरेडी 3 होते ना, आणि आत्ता परत ही एक ॲडजस्टमेंट्स, म्हणजे डेटर्सवर आज 4 ॲडजस्टमेंट्स आहेत. डेटर्सवर थोडक्यात भरपूर लाईन डेटर्सच्या खाली सोडायच्यात. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. ॲडजस्टमेंट्स आपल्या कंप्लीट झाल्यात. परत एकदा कोणावर टिक मार्क करायचं ते मी स्क्रीनशॉट दाखवतोच. पण आत्ताच्या ॲडजस्टमेंटचे 2 टिक मार्क कळले, एक सेल्सवर आणि एक डेटर्सवर. इथपर्यंत झालं. म्हणजे ॲडजस्टमेंट्स आज एकतर भरपूर आहेत. त्यानंतर नेक्स्ट अजून एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे आज हिडन ॲडजस्टमेंट्स पण आहेत. आता हिडन ॲडजस्टमेंट्स म्हणजे काय, तर ट्रायल बॅलन्समध्ये बघायचं की बाबा कोणाच्या पुढं पर्सेंटेज आहे का, किंवा कोणाच्या पुढं ब्रॅकेट आहे का. ते पर्सेंटेज असतील, ब्रॅकेट्स असतील तर त्याचा अर्थ त्याच्यावर ॲडजस्टमेंट असते. तर नीट बघा, इकडे डेबिट बॅलन्सला 10% इन्व्हेस्टमेंट, 10% आलं. लक्ष द्या मी काय बोलते. कुठल्याही पर्टिक्युलर आयटमच्या पुढं पर्सेंटेज असतील, दॅट इज कॉल रेट ऑफ इंटरेस्ट. तो त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असतो. म्हणजे ह्याचा अर्थ इन्व्हेस्टमेंटवर 10% इंटरेस्ट काढायचे. मग तुम्ही थोडक्यात मी काय सांगतो लक्ष द्या, पर्सेंटेज दिसले की ह्याचा अर्थ ती त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग एक काम करा, 10% इन्व्हेस्टमेंटवर टिक मार्क करा. ओके. आणि त्याच्याच खाली ॲडव्हर्टाइजमेंट आहे, आणि ॲडव्हर्टाइजमेंटच्या पुढं काहीतरी ब्रॅकेटमध्ये म्हणतात ते पेड फॉर 9 months. ब्रॅकेट असेल तर ह्याचा अर्थ त्याच्यावर पण एक हिडन ॲडजस्टमेंट असते, मग त्याच्यावर सुद्धा टिक मार्क करा. मग थोडक्यात नीट बघा मी काय बोलतो आहे. ऑलरेडी 6 ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये होत्याच, प्लस ह्या 2 ॲडजस्टमेंट पण वाढल्या. इन्व्हेस्टमेंटवर पण काढायचं आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंटवर पण ॲडजस्टमेंट आहे. टोटल भरपूर ॲडजस्टमेंट झाल्या. कळलं इथपर्यंत. टिक मार्क्स कोणाकोणावर केल्या. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, प्रॉब्लेममध्ये एक शेवटची नजर टाकू की अरे प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न आहेत का. तर नीट बघा, परचेस रिटर्न आहेत, सेल्स रिटर्न आहेत का. सेल्स रिटर्न पण आहे. मग रिटर्न काय करतो आपण, परचेस रिटर्न परचेसमधून आणि सेल्स रिटर्न सेल्समधून लेस करतो ना. मग ह्याचा अर्थ परचेस अँड सेल्सवर पण टिक मार्क करा. मग एक काम करा, परचेसेसवर एक टिक मार्क करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल जागा सोडायची, आणि सेल्सवर पण एक टिक मार्क करा. आय थिंक सेल्सवर मगाशी एक केली ती आपण, बरोबर ना. मग सेल्सवर अजून एक करा म्हणजे सेल्सवर 2 टिक मार्क्स झाले. ठीक आहे. हे केवढं बघावं लागतं. म्हणजे पहिला आपण ॲडजस्टमेंट्स टिक मार्क केल्या, त्यानंतर बघितलं बाबा हिडन ॲडजस्टमेंट, लपलेल्या ॲडजस्टमेंट कुठं आहेत का. कसं ओळखायचं, सोपी आयडिया. पर्सेंटेज किंवा ब्रॅकेट दिसला की त्याचा अर्थ हिडन ॲडजस्टमेंट. मग जिथं पर्सेंटेज होता, जिथं ब्रॅकेट होतं त्यांच्यावर टिक मार्क केली. आणि मग सगळ्यात शेवटी रिटर्न बघितलं, प्रॉब्लेममध्ये रिटर्न आहेत का, तर रिटर्न पण होते, म्हणून परचेसवर पण आणि सेल्सवर पण टिक मार्क केली. ठीक आहे. ओके. तर नीट बघा, टिक मार्क्स कोणाकोणावर आहेत ह्या स्क्रीनशॉटमध्ये मी व्यवस्थित दाखवलेलं आहे. मी झूम करून दाखवतो आहे. तुमच्या टिक मार्क्स परत एकदा कन्फर्म करून घ्या. बिल्स रिसिवेबलवर 1 टिक मार्क आहे, सन्ड्री डेटर्सवर 4 टिक मार्क आहेत, परचेसेसवर एकच आहे, सॉरी तिथं 2 झाल्यात, बट परचेसेसवर एकच करा. परचेसेसवर 1 टिक मार्क आहे. त्यानंतर मशनरीवर 1 आहे, बिल्डिंगवर 1 आहे, 10% इन्व्हेस्टमेंटवर टिक मार्क 1 आहे,
ॲडव्हर्टाईजमेंटवर 1 टिक मार्क आहे आणि पलीकडं सेल्सवर 2 टिक मार्क आहेत. ओके, परत एकदा व्यवस्थित वाटलं तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही पहिलं टिक मार्क्स करून घ्या. झालं टिक मार्क. आता आपण पोस्टिंग बघू. हा जो काय ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, हा जो काय ट्रायल बॅलन्स दिलेला आहे तुम्हाला, तर परत एकदा मी जरा झूम करून दाखवते. तर डेबिट बॅलन्स पहिल्यांदा आपण चेक करू. तुम्ही हातात पेन्सिल ठेवा किंवा पेन ठेवा आणि तुमचं पण पाठ असेल तर चेक करा की तुमचं पोस्टिंग आणि माझं पोस्टिंग करेक्ट येतं का. तर फर्स्ट वर्ड पहिल्यापासून सुरुवात करू. फर्स्ट वर्ड दिला आहे स्टॉक. आता नुसता स्टॉक दिला आहे, शेजारी ब्रॅकेटमध्ये डेट दिली 1 एप्रिल 1/4 म्हणजे एप्रिल झालं ना, 1 एप्रिल. आणि 1 एप्रिल म्हणल्यावर ओपनिंग स्टॉक. कारण का 1 एप्रिलला आपलं ओपनिंग इयर स्टार्ट होतं ना. आणि एवढं डोकं लावण्यापेक्षा मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, ट्रायल बॅलन्समध्ये जर स्टॉक शब्द दिसला तर तो ओपनिंग स्टॉक असतो. जास्त डोकं लावू नका, ओपनिंग स्टॉक येतो. ठीक आहे, कुठं जाईल ओपनिंग स्टॉक? TD, ट्रेडिंगच्या डेबिटला. पेन्सिल असेल तर तिथं लगेच लिहून ठेवा TD. ओके, त्यानंतर बिल्स रिसिवेबल ॲसेटला A लिहा. वेजेस अँड सॅलरीज, पहिला शब्द कुठला आहे? वेजेस. मग वेजेस म्हणल्यावर TD, ट्रेडिंगच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स कुठे जाईल? ए मीन्स ॲसेटला. ओके, त्यानंतर बॅड डेब्ट्सच्या पुढे लिहिताल PD, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर परचेसेस लिहिताल TD, ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर मोटर कार ॲसेट A लिहा. मशिनरीसुद्धा ॲसेट A लिहा. ऑडिट फीज PD लिहा, P&Lच्या डेबिटला. सेल्स रिटर्नच्या इथं ब्रॅकेटमध्ये लेसचं साईन लिहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सेल्स रिटर्न आपल्याला सेल्समधनं लेस करायचे. त्यामुळे तिथं सेल्स रिटर्नच्या पुढं लेसचं साईन टाका. डिस्काउंट PD लिहा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. बिल्डिंग ॲसेट A लिहा. कॅश ॲट बँक ॲसेटच. 10% इन्व्हेस्टमेंट ॲसेटला लिहा. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंटच्या पुढे PD लिहा, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आणि लास्ट आयटम रॉयल्टी TD, ट्रेडिंग डेबिट. ओके, नोट डाऊन केलं असेल? नाही चुकला असेल तर टेन्शन घेऊ नका, परत एकदा वाटलं तर व्हिडिओ रिवाइंड करून परत बघा. ओके, आता क्रेडिट बॅलन्सला राईट साईडला बघू काय काय नाव आहेत. फर्स्ट आयटम आहे जनरल रिझर्व बरोबर, लायबिलिटी L लिहा. कॅपिटलसुद्धा तिथंच, लायबिलिटी L. त्यानंतर क्रेडिटर्स L, लायबिलिटी. RDDच्या पुढे PC लिहा, P&L क्रेडिट. सेल्सच्या पुढे TC लिहा, ट्रेडिंग क्रेडिट. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस. आता काय जण कन्फ्यूज होतील, वेजेस आहे म्हणल्यावर TDला लिहितील, आउटस्टँडिंग वेजेस आहे. आउटस्टँडिंग शब्द असेल तर लायबिलिटीला लिहायचं. त्यामुळे आउटस्टँडिंग वेजेस आणि वेजेस ह्या दोघांचा काही संबंध नाही. ते वेजेस मागाचे TDला होते, पण हे आउटस्टँडिंग वेजेस L, लायबिलिटीला लिहितात. ओके, परचेस रिटर्नच्या पुढं ब्रॅकेटमध्ये लेसचं साईन टाका, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ते लेस करायचे. आणि लास्ट आयटम आहे डिस्काउंटच्या पुढे लिहिताल PC, P&L क्रेडिट. ओके, ठीक आहे, नोट डाऊन करून घेतलं. तरीसुद्धा जर चुकला असाल तर नीट बघा, तुम्हाला स्क्रीनवर जो दिसतोय स्क्रीनशॉट वाटला तर काढून घ्या. पोस्टिंग मी लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला पटकन व्हिडिओ पॉज करून चेक करा, अदरवाईज स्क्रीनशॉट काढा. हे डेबिट बॅलन्स आहे आणि हे क्रेडिट बॅलन्सचं पोस्टिंग आहे. ओके, म्हणजे थोडक्यात आत्ताशी आपली पहिली स्टेप झाली. टिक मार्क्स करून सांगितलं मी आणि पोस्टिंग कुठं करायचं ते मी सांगितलं. ओके, तर लगेच व्हिडिओ पॉज करताल आणि काय करताल, पहिलं पटापट पोस्टिंग उरकून घ्या. जिथं ॲडजस्टमेंट्स आहेत तिथं खाली जागा सोडा. फक्त एक लक्ष द्या, आज डेटर्सवर ॲडजस्टमेंट भरपूर आहेत, नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. त्यामुळे डेटर्सचं नाव घेताना ॲसेट साईडला नॉर्मली शक्यतो खाली घ्या, सगळ्यात शेवटी घ्या. कारण डेटर्सच्या खाली किती जागा सोडायची, भरपूर जागा सोडावी लागणार. मग त्यापेक्षा एक काम करा, रिमेनिंग ॲसेट्स बाकीच्या जेवढ्या ॲसेट्स आहेत त्यांची नावं पहिली टाकून घ्या आणि डेटर्सचं नाव शक्यतो सगळ्यात शेवटी घ्या, म्हणजे आपल्याला खाली सगळी जागा डेटर्ससाठी वापरायला भेटेल. ओके, तर व्हिडिओ पॉज करून घ्या, पोस्टिंग करून घ्या. माझं पोस्टिंग झालेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट पुढे कंटिन्यू करतो. ओके, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी
पोस्टिंग आपलं झालेलं आहे. फर्स्ट पेज ट्रेडिंग अकाउंटला बघू शकता तुम्ही काय काय मांडलेलं आहे. त्यानंतर सेकंड पेज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही बघू शकता काय काय आहे. आणि थर्ड पेज बॅलन्स शीटला तुम्ही बघू शकता काय काय लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा पोस्टिंग करून ठेवलेलं असेलच. ओके, चला तर मग आता आपलं पुढचं स्टेप नेक्स्ट स्टेप फर्स्ट ॲडजस्टमेंट. आता ॲडजस्टमेंटला स्टार्ट करतो म्हणजे काय करतात, तो ॲडजस्टमेंटचा जो कागद नॉर्मली शेजारी ठेवा किंवा ॲडजस्टमेंट पार्ट असेल तर उत्तम. तर बघा फर्स्ट ॲडजस्टमेंट 40,000, क्लोजिंग स्टॉक दिलाय 40,000. मग तुम्हाला तिथं शेजारी दिसते किंवा पाठच झाली असेल तर क्लोजिंग स्टॉक म्हणल्यावर दोन इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट कुठे जाईल, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिताल बाय क्लोजिंग स्टॉक, बरोबर. त्याची अमाऊंट टाकताल 40,000, 40,000. हा झाला पहिला इफेक्ट. कुठे लिहिला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि सेकंड इफेक्ट लिहिताल कुठे लिहिताल, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲसेट साईडला आताच नॉर्मली खाली लिहा. डेटर्सच्या खाली आपल्याला भरपूर जागा सोडायची, त्यामुळं डेटर्सच्या खालीच एक 9-10 लाईन सोडून खाली लिहून टाका क्लोजिंग स्टॉक. त्याची अमाऊंट टाकताल 40,000, 40,000. ओके, दोन इफेक्ट लक्षात आले तुमच्या. दोन इफेक्ट काय काय दिले मी, पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट कुठं दिला मी, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दिला. चला मग सेकंड ॲडजस्टमेंट बघू आता आपण. सेकंड ॲडजस्टमेंट पण नेहमीची आपली, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3%. बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3% डेप्रिसिएशन काढायला लावलेलं आहे. डेप्रिसिएशन आहे तर नीट बघा, बिल्डिंग अँड मशिनरी ॲट 5% अँड 3%. बिल्डिंगवर 5% काढायचं आणि मशिनरीवर 3%. ठीक आहे, मग एकेकावर काढू. पहिलं आपण बिल्डिंग अँड मशिनरी. चला बिल्डिंगपासून सुरुवात करू. पहिलं बिल्डिंगच्या खाली लिहितात डेप्रिसिएशन. ॲडजस्टमेंटचं कागद आहे ना शेजारी. तर डेप्रिसिएशन नॉर्मली दररोज असते, त्यामुळे माहिती आहे तुम्हाला डेप्रिसिएशन काय करतो. पहिला इफेक्ट आपण लेस फ्रॉम ॲसेट, ज्या ॲसेटवर काढायला लावले त्यातनं लेस करतो. मग बिल्डिंगच्या खाली लिहा लेस डेप ॲट 5%. 5% कसे काढणार हो, एक झिरो दाखला 10%, 7,500 आणि 5% हाफ केले, 7,500 जर हाफ केले तर किती होतात, 3,750, 3,750. तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही डिवाइड बाय 2 करू शकता. मी तोंडी काढले. पहिले 10% काढले, एक झिरो दाखला, मग त्याच्या हाफ केले. चला दोघांची सबट्रॅक्शन आउटरला 75 मधून 3,750 लेस केले तर किती येतील, 71,250, 71,250. ओके, हे झालं बिल्डिंगवर. मशिनरीवर पण काढायला लावले, मग सेम इफेक्ट. मशिनरीच्या खाली पण लिहू लेस डेप ॲट 3%, पण त्याच्यावर 3% आहे. ओके, तर आता सगळ्यात महत्त्वाचं 10%, 5% आपण तोंडी काढू शकतो. 3% कसे काढणार, तर नीट लक्ष द्या, मी तुम्हाला वर्किंग मोडमध्ये दाखवतो. ओके, मशिनरीची अमाऊंट किती आहे, 1,14,800, 1,14,800. आता नॉर्मली कुठलेही पर्सेंट 10, 5% जर तुम्हाला तोंडी जमत असेल तुम्ही पर्सेंटेज असे पण काढू शकता. आपण जे 9वी 10वी लहान येतात आपण तसं शिकायचं तसं काढू शकता. कसे काढताल, पहिले अमाऊंट लिहिली, त्या अमाऊंटवर तुम्हाला पर्सेंटेज काढायचे. इंटू किती पर्सेंट काढायचे, 3%, 3%. 3%चा अर्थ झाला 3/100. 3% म्हणजे 3/100. ओके, समजा 5% असते, 5% असते तर मी 5/100, 5/100 लिहिलं असते. ओके, काय कॅन्सल होतोय का, तर नीट बघा, 2 0 2 0 कॅन्सल होतील. काय काय शिल्लक राहिलं, 1148 इंटू 3. आणि दोघांचं जर मल्टिप्लाय केला, 8 3 24. त्यानंतर 4 3 12, 12 + 2 14. त्यानंतर 11 3 33 + 1 34. म्हणजे आपलं आन्सर आलं 3,444, 3,444. ओके, नक्की लक्षात आलं. म्हणजे 3% तुम्ही असे सुद्धा काढू शकता. चला मग किती आली अमाऊंट, 3,444 लेस करताय. दोघांची जर सबट्रॅक्शन केली तर किती येईल, 1,11,000, बरोबर ना.
हां 1,11,344 म्हणजे 56 356 बरोबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन मी आउटरला लिहिली. 1,14,800 मधनं 3,444 जर लेस केले, दोघांची सबट्रॅक्शन आउटरला 1,11,350. ओके, तर लक्षात आलं तुमच्या. डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट काय केलं, दोघांचं डेप्रिसिएशन दोघांमधनं आपण काय केलं, लेस केलं. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 दोघांवर काढलं, एकेकाचं नाव टाका मग आता 2 डेप ऑन बिल्डिंग आणि त्याच्याच खाली लिहिताल 2 डेप ऑन मशिनरी. डेप मीन्स डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. बिल्डिंगवर किती आलं तर डेप्रिसिएशन 3750 3750 आणि मशिनरीवर किती आलं तर डेप्रिसिएशन 3444 3444. सेकंड इफेक्ट दिला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिट. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट, थर्ड ॲडजस्टमेंट. बिल्स रिसिवेबल included dishonored bill of rupees 3,000. Bills receivable included dishonored bill. त्याचा अर्थ काय झाला, बिल्स रिसिवेबल. आता सगळ्यात महत्त्वाचं, बिल्स रिसिवेबल म्हणजे काय हो, बिल्स रिसिवेबल म्हणजे अशी बिलं ज्या बिलांचे पैसे आपल्याला कोणाकडनं तरी यायचे, बरोबर आहे ना. म्हणजे आपल्याकडं भरपूर आता बिल्स रिसिवेबलची अमाऊंट जर डिसऑनर झालं, याचा अर्थ ते आता भेटणारच नाही ना आपल्याला. म्हणजे ह्याचा अर्थ फर्स्ट इफेक्ट लेस करा, लेस डिसऑनर्ड बिल. किती होती अमाऊंट 3,000. दोघांची सबट्रॅक्शन आउटरला 28 - 3 25,000, बरोबर. आणि सेकंड इफेक्ट, ज्या माणसाकडनं आपल्याला बिलाचे पैसे होते त्याने आपलं बिल बुडवलं, ठीक आहे, मान्य करतो. पण बिल बुडवलं म्हणजे ह्याचा अर्थ त्या माणसाला आपण सोडणार का, नाही. उद्यापासून आपण त्या माणसाला दररोज फोन करून पैसे मागणार, म्हणजे याचा अर्थ तो माणूस आजपासून आपला डेटर झाला. का बरं, डेटर्स म्हणजे कोण, डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडनं पैसे आपल्याला येणं असतं. जर आपले कुठल्याही एका माणसाने आपल्या बिलाचे पैसे बुडवले तर उद्यापासून तो आपला कोण झाला, डेटर्स झाला. म्हणजे थोडक्यात आपल्या डेटर्समध्ये काय झाली, वाढ झाली. त्यामुळे सेकंड इफेक्ट डेटर्समध्ये ॲड करा, ॲड डिसऑनर्ड बिल. तुम्हाला तिथं ॲडजस्टमेंटमध्ये दिसतंय मी दोन इफेक्ट घेऊन दिले, लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल आणि ॲड इन डेटर्स. त्याचा अर्थ पण सांगितला बाबा डेटर्समध्ये काय ॲड करा. चला मग ते 3,000 रुपये आता डेटर्समध्ये ॲड करू. दोघांची ॲडिशन 32 + 3 35, 1,35,500. पण आताच ठेवलं तुम्ही, का आताच ठेवले, कारण डेटर्सवर अजून भरपूर ॲडजस्टमेंट. ठीक आहे, दोन इफेक्ट कळले. फर्स्ट इफेक्ट 3,000 बिल्स रिसिवेबलमधनं लेस केले आणि सेकंड इफेक्ट 3,000 डेटर्समध्ये ॲड केले. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, फोर्थ ॲडजस्टमेंट. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. पुढचं सेंटेन्स मी वाचत नाही. गुड्स वर्थ ₹1,000 म्हणजे 1,000 रुपयाचा माल टेकन बाय दया. दया नावाचा जो पार्टनर होता ना, त्याने 1,000 रुपयाचा माल टेकन घरी घेऊन गेला. कशासाठी, फॉर पर्सनल यूज, स्वतःला वापरण्यासाठी, स्वतःच्या यूजसाठी बिझनेसमधनं गुड्स घरी घेऊन गेला. त्याला आपण ड्रॉइंग म्हणतात. बट ड्रॉइंगचे दोन इफेक्ट ॲडजस्टमेंटमध्ये आहे. पहिला इफेक्ट कुठे, फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिताल बाय गुड्स टेकन बाय दया. गुड्स टेकन बाय दया किती होती अमाऊंट 1,000, 1,000 रुपये होती, बरोबर. गुड्स टेकन बाय दया 1,000, 1,000. पहिला
इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि सेकंड इफेक्ट दयाने टेकन ओव्हर केला म्हणजे दयाची ड्रॉइंग झाली, मग तो दयाचा पर्सनल हिशोब झाला. मग दयाने घेतले म्हणल्यावर दयाला फुकट थोडीच देणार, दयाच्या हिशोबातून आपण लेस करणार. मग ड्रॉइंग काय करतो आपण, कॅपिटलमधनं लेस करतो. त्यामुळे दयाच्या खाली लिहिता लेस ड्रॉइंग 1000, फक्त दयाच्याच इथं, कारण त्यात सिंगल एकच पार्टनरने घेतले, सेकंड पार्टनरचा काय संबंध नाही त्याशी. त्यामुळे ज्याची ड्रॉइंग असेल त्यातनं लेस करायचं. मग 1,60,000 मायनस 1,59,000 इनर लॉस ठेवा 1,59,000. ओके, दोन इफेक्ट कळले, सोपी ॲडजस्टमेंट होती. फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट लेस फ्रॉम कॅपिटल. नेक्स्ट ॲडजस्टमेंट त्याच्या पुढची पाचवी ॲडजस्टमेंट काय दिली, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेप्स. 1,800 रुपये बॅड डेप्स आहे. अँड मेंटेन आर डी डीसुद्धा काढायला लावला आहे ॲट 5%, 5% RDD. आता जरा नीट लक्ष द्या. भरपूर जणांना सवय किंवा तुम्हाला माहिती पण नाही, तुम्ही पण माझ्यासारखंच केलं असतं. भरपूर जणं लाईन शेअर प्रॉब्लेम सोडवतात सिक्वेन्स वाईज. म्हणजे लाईन शेअर मीन्स आता बरोबर 1, 2, 3, 4 ॲडजस्टमेंट झाली म्हणलं सर 25 सोडवणार, बरोबर ना. पण तसं नसतं, नीट लक्ष द्या. डेटर्सवर बॅड डेप्स RDD ह्या ज्या काय ॲडजस्टमेंट असतील तर डेटर्सवर नेहमी लक्षात ठेवा, डेटर्सवर बॅड डेप्स आणि RDD सगळ्यात शेवटी. डेटर्सवर बाकीच्या ॲडजस्टमेंट ज्या काय असतील त्या नेहमी अगोदर सोडवायच्या आणि बॅड डेप्स RDDची ॲडजस्टमेंट असेल तर ती सगळ्यात शेवटी सोडवायची. त्यामुळं काय करायला लागेल, बॅड डेप्स RDDची ॲडजस्टमेंट आपण शेवटी घेऊ. आपण एक काम करू, 6th ॲडजस्टमेंट 6वी ॲडजस्टमेंट पहिली सोडू. असं नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळं काय चूक होईल ते पण मी सांगतो, पण ह्यापुढं कुठल्याही प्रॉब्लेममध्ये लक्षात ठेवा, बॅड डेप्स आणि RDDची ॲडजस्टमेंट कंपल्सरी शेवटीच सोडवायची. त्यामुळं आपण 5वी आणि 6वी इंटरचेंज करतो आहे. पहिली 6वी सोडू, मग 5वी ॲडजस्टमेंट सोडू. तर मग बघा 6वी ॲडजस्टमेंट काय आहे, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड. 6,000 रुपयाचा माल विकला आहे, बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. पण त्याची कुठल्याही बुक्समध्ये एंट्री केलेली नाही. माल तर विकला आहे पण रेकॉर्डच नाही केला, त्याला अनरेकॉर्डेड सेल्स म्हणतात. विकला आहे पण रेकॉर्ड नाही केला म्हणजेच त्याला अनरेकॉर्डेड सेल्स म्हणतात. तुमच्याकडे शेजारी मी सकाळी ॲडजस्टमेंट लिहून दिल्यात, त्यात बघा अनरेकॉर्डेड सेल्स नावाची ॲडजस्टमेंट आहे. मग दोन इफेक्ट तिथं वाचा. पहिला इफेक्ट काय आहे, तर पहिला इफेक्ट आहे ॲड इन सेल्स. सेल्समध्ये ॲड करताना तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला नीट बघा, सेल्समधनं सेल्स रिटर्न लेस केले होते, परचेसमधनं परचेस रिटर्न लेस केले होते, बरोबर ना. तर सेल्समधनं पहिले सेल्स रिटर्न केले होतील ना, मग तुम्ही ट्रायल बॅलन्समध्ये सेल्स रिटर्न होते, ठीक आहे. मग आता सेल्सच्या खाली लिहा ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. इंटरचेंज केले ना आपण, पहिली 6वी सोडवली, ठीक आहे. मग आता 5वी सोडू. काय होती 5वी ॲडजस्टमेंट, राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेप्स. 1,800 रुपये बॅड डेप्स रिटर्न ऑफ, राईट ऑफ करायला लावलेत. मी मगाशी स्टार्टिंगला सुरुवातीला बोललो होतो राईट ऑफ म्हणजे कमी करा. त्यांनीच सांगितले की 1,800 रुपये बॅड डेप्सचा अर्थ काय, बुडवले. तुमचे 1,800 रुपये बुडवलेत ते कमी करा. अँड मेंटेन RDD ॲट 5% आणि 5% RDD पण काढायला लावलं आहे. तर नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. बॅड डेप्स, RDD, डिस्काउंट हे 3 शब्द दिसले तर कंपल्सरी ते लेसच करायचे. त्यामुळं पहिला इफेक्ट बॅड डेप्सपासून सुरुवात करू.
डेटर्सवर आपण इथपर्यंत आलो आहे. तर पहिला इफेक्ट लेस बॅड डेप्ट्स. लेस बॅड डेप्ट्स किती होती? बॅड डेप्सची अमाऊंट 1800 होती ना. मग लेस बॅड डेप्ट्स 1800. जे काय 1800 रुपये, ते 1800 रुपये काय करताल? लेस करताल. 1,41,500मधून 1,800 1800 रुपये जर लेस केले तर 1,39,700. 1,39,700. ओके, हे झाले बॅड डेप्स. आणि आर डी डी पण काढायला लावला होता, मग त्याच्याच खाली लिहिता लेस आर डी डी ॲट 5%. 5% आर डी डी. 5% हा जो 5% आर डी डी काढतात तो आत्ता जी लेस करून आलेली अमाऊंट आहे ना, आर डी डी काढताना नेहमी राहिलेल्या अमाऊंटवर काढायचा. त्यामुळे हा जो 5% काढतात तो ह्याच्यावर काढतात. 1,49,700 वर 5%, 10%, एक झिरो दाखला, किती येतं ते? 13,970. बरोबर आहे ना. 1,39,700. 5% कसे काढताल? हाफ काढा. ज्याला जमत नसतील तसं तोंडी करायला, त्याने एक काम करा. मगाशी सांगितलं मी 3% दाखवले होते ना कसे काढायचे, त्याच पद्धतीने 5% काढा. तसे काढले तरी चालेल, नो प्रॉब्लेम. किती येतं ते 5%? तर 6,985. 6,985 हे आलं तुमचं 5% आर डी डी. नक्की कळलं? 5% कुणावर काढलेत आपण? 1,49,700 वर काढले. आणि आता फायनली ह्या दोघांची सबट्रॅक्शन आउटरला जर टाकली तर त्या दोघांची सबट्रॅक्शन येईल 1,32,750. 1,32,715. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं परत एकदा लक्ष द्या, बॅड डेप्स आणि आर डी डी मी शेवटी घेतले. बाकीचे ॲडजस्टमेंट मी अगोदर घेतल्या. बाकीच्या ॲडजस्टमेंट आपल्या अगोदर झाल्या आणि बॅड डेप्स आणि आर डी डी मात्र कंपल्सरी शेवटीच पाहिजे. ओके, आता दोन सेकंड इफेक्ट आपण बॅड डेप्स आणि आर डी डी. आत्ता काय केलं आपण? बॅड डेप्स आणि आर डी डी लेस फ्रॉम डेटर, डेटर्समधून लेस तर केले. सेकंड इफेक्ट देऊन टाका त्याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्या टू बॅड डेप्स. किती होते बॅड डेप्स? 1800. 1,800. आता नीट चेक करा. भरपूर जणांना कॉलेजमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये बघू शकता बॅड डेप्स आर डी डी. परत एक आर डी डी आपला. आत्ता आपण आर डी डी काढलं ना, आर डी डी किती आलता आपला आर डी डी? 6,985. दोन इफेक्ट. आता नीट लक्ष द्या मी काय बोलते. इथं पण बॅड डेप्स आहे सर, इथं पण आत्ता तुम्ही बॅड डेप्स आहे, आर डी डी आर डी डी. तर हे ॲक्च्युली हे सगळे मिक्स करून एकच त्याची अमाऊंट, एकच इफेक्ट दिला तरी चालतो. कॉलेजमध्ये तसं सांगतात की बाबा ॲड करा, लेस करा. पण मी त्या कन्फ्युजनमध्ये टाकत नाही. त्यामुळं ट्रायल बॅलन्समधले बॅड डेप्स आर डी डी ते वेगळे होते आणि हे आत्ता जे बॅड डेप्स आणि आर डी डी दिलेत हे ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट दिले आपण. बरोबर. मग हे एक लक्ष द्या, एकाच साईडला सेम वर्ड जर रिपीट होत असेल तर हे पण बॅड डेप्स आहे, हे पण बॅड डेड आहे. त्यामुळे एक काम करा, ह्याच्या पुढं ब्रॅकेटमध्ये न्यू लिहा. चेक करणाऱ्याला समजून जाईल बाबा हे बॅड डेप्स जुने आहेत ट्रायल बॅलन्समधले आणि हे बॅड डेप्स नवीन आहेत ॲडजस्टमेंटमधले. नाहीतरी एका साईडला जेव्हा तुम्ही लिहिता हे शेवटी टॅली करताना ह्या दोघांची ॲडिशन होणारच आहे की. मग ते मिक्स करण्यापेक्षा हे वेगळे आणि हे वेगळे लिहिले तर चालते, काय हरकत नाही. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्या ॲडजस्टमेंट संपल्या अत्याशी. इथपर्यंत आपल्या ॲडजस्टमेंट संपल्या आणि आता बाकीचं काय काय असेल प्रॉब्लेममध्ये ते आपण बघू. तर नीट बघा, प्रॉब्लेममध्ये टोटल 6 ॲडजस्टमेंट्स होत्या. आत्ताशी आपल्या 6 ॲडजस्टमेंट संपल्या. मग एखाद्याला वाटेल बाबा संपला एकदाचा प्रॉब्लेम, घ्या सर टॅली करायला. तर तसं नाही. तर नीट बघा प्रॉब्लेममध्ये, मी जरा झूम करतो आहे. 10% इन्व्हेस्टमेंट दिसते तुम्हाला किंवा तुमच्या नोटबुकमध्ये बघा डेबिट बॅलन्सला खालून तिसरं नाव आहे 10% इन्व्हेस्टमेंट. तर त्याच्या पुढे पर्सेंटेज दिले. नीट लक्ष द्या, पर्सेंटेज दिले, बरोबर ना. मग ते पर्सेंटेज दिले म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं की माणसं इन्व्हेस्टमेंट का करतात? तुमच्या घरात पैसा असेल तर घरात ठेवा ना. मग तुम्ही बँकेत का ठेवता? कारण सर बँकेत ठेवल्यावर त्याच्यावर काय भेटतं? इंटरेस्ट भेटतं, पैसे वाढतात. म्हणून ते इन्व्हेस्टमेंटच्या पुढं 10% दिलं, ह्याचा अर्थ ते इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. मग लक्षात ठेवा मी काय बोलते परत. आता नीट ऐका, कुठल्याही पर्टिक्युलर आयटम नावाच्या पुढे जर पर्सेंटेज असेल तर ते रेट ऑफ इंटरेस्ट असतो.
तेवढं रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यावर काढायचं आणि त्यामध्ये ॲड करायचं बस. मग इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट बघा समोर किती आहे, 20,000, 20,000 आहे. त्याच्यावर 10%. बरोबर, थांबा मी आता प्रॉब्लेममध्ये दाखवतो. इन्व्हेस्टमेंट बघा किती, इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट 20,000. मग त्याच्यावर 10% काढले किती येतात, 2,000. मग करा मग पहिला इफेक्ट ॲड. इंटरेस्ट कंपल्सरी ॲडच करायचं, कुणाचंही का असून दे. ज्याच्या पुढं पर्सेंटेज असतील पर्सेंटेज काढायचे आणि त्यामध्ये काय करायचे, ॲड करायचे. ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती होती अमाऊंट, 2,000. दोघांचे ॲडिशन 20 + 2 22,000, 22,000 आउटरला. ओके. आणि सेकंड इफेक्ट डोकं लावा. हे काय आहे, आपली ॲसेट आहे. तुम्ही बँकेत पैसे ठेवलेत 20,000 आणि ते 20चे तुम्हाला आता किती भेटणार आहे, 22 भेटणार आहे. मग तुमची ॲसेट वाढली, तुमचे पैसे वाढले. मग काय प्रॉफिट आहे का लॉस आहे, चांगलं आहे का वाईट आहे, बरोबर चांगलंच आहे ना, प्रॉफिटच आहे ना. मग प्रॉफिट झाला म्हणल्यावर कुठं लिहितात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिताल बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. किती होती त्याची अमाऊंट, 2,000, 2,000. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000. ओके. दोन इफेक्ट, ज्याच्यावर होतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट ॲड केलं आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला करायचं. अजून एक ॲडजस्टमेंट होती. पण तिथं ब्रॅकेटमध्ये दिलं आहे 9 मंथ ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 9 मंथ. मग आता जरा नीट त्याचा अर्थ काय झाला की तो ॲडव्हर्टाइजमेंटचा जो काय खर्च आहे 4,500 जी काय अमाऊंट दिलेली ती पेड फॉर 9 मंथ. 9 मंथ 9 महिन्यातच आहे. आपला जो हिशोब असतो तो असतो 12 मंथ वर्षाचा, बरोबर ना. फायनल अकाउंट इज प्रिपेअर फॉर 1 इयर. 1 वर्षाचा हिशोब असतो. मला सांगा 1 वर्ष म्हणजे टोटल किती महिने झाले, 12 मंथ, 12 महिने झाले. 12 मधले जर तुम्ही 9 मंथ 9 महिन्यातच ॲडव्हर्टाइजमेंट पेड केले तर त्याचा अर्थ काय झाला, तर त्याचा अर्थ झाला 3 मंथ 3 महिन्याचं ॲडव्हर्टाइजमेंट अजून पेंडिंग आहे. पेंडिंग मीन्स आउटस्टँडिंग. इथं वर्किंग नोटमध्ये दाखवतो. ओके. मग एक काम करा, तुम्ही वर्किंग नोट म्हणून आकडा टाकू शकता नवीन पेजवर. वर्किंग नोट अशी तुम्ही हेडिंग टाकू शकता. त्यामध्ये पहिला आकडा काय लिहिताल, आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. आउटस्टँडिंग म्हणजे काय हो, आउटस्टँडिंग म्हणजे थोडक्यात पेंडिंग. आता लक्ष द्या, तुम्ही जी काय मंथ्स, मी 2 कॉलम करतो, 9 मंथ्स आणि अमाऊंट असे 2 कॉलम करतो. तुम्ही जे आत्ता प्रॉब्लेममध्ये अमाऊंट दिसते तुम्हाला 4,500, बरोबर ना, 4,500 अमाऊंट. ती किती महिन्याची, 9 मंथ्स 9 महिन्याची. मग 9 महिन्याचे जर तुम्ही 4,500 पेड केले तर 3 मंथ्स 3 महिन्याचे किती, क्वेश्चन मार्क. कसं मांडले कळते का तुम्हाला. मी वाटलं तर चार्ट काढतो म्हणजे लक्षात येईल. चार्ट काढतो मी. 2 कॉलम केलेत, मंथ आणि अमाऊंट. 9 महिन्याचे प्रॉब्लेममध्ये 4,500 दिलेत ॲडव्हर्टाइजमेंटचे. जर 9 मंथसाठी 4,500 पेड करताय तर राहिलेले 3 मंथ्स, हे 3 कुठून आले कळले ना. टोटल 12 महिने असतात ना, म्हणजे राहिलेले 3. राहिलेल्या 3 मंथ्स 3 महिन्याचे किती, क्वेश्चन मार्क. मॅथ्समध्ये शिकलो आपण. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू इथं समजा एक्स घेतला आपण, एक्सची व्हॅल्यू कशी काढणार आपण, क्रॉस मल्टिप्लाय करणार. म्हणजे 9 × x इज इक्वल टू 3 × 4,500, बरोबर आहे. एक्सला तसंच ठेवतो मी, हे पण तसंच ठेवतो. काय करणार आता, हा जो 9 आहे 9ला तिकडं शिफ्ट करू, मल्टिप्लाय आहे तिकडं जाऊन डिवाइड होईल, गुणिले तिकडं जाऊन भागिले, त्याला डिवाइड होते का, होईल ना. 9 × 1 = 9, 9 × 5 = 45, 9 × 1 = 9, 9 × 5 = 45. काय काय शिल्लक राहिलं, 3 × हे 5 आणि हे 2 0 म्हणजे 500, 500. 3 × 500 दोघांचा मल्टिप्लाय जर केला, 3 × 5 = 15, 3 × 5 = 15. म्हणजे आन्सर आलं x इज इक्वल टू 1,500. 3 महिन्याचे आले 1,500 रुपये. परत एकदा सांगतोय, तुम्ही प्रॉब्लेममध्ये आम्हाला 9 महिन्याची अमाऊंट दिली ती, त्या 9 महिन्यावरनं 3 महिन्याची अमाऊंट काढली. थोडक्यात तिथं मॅथ्स आलं. किती आलं आन्सर, 1,500.
हे थोडक्यात 3 महिन्याचे 1,500 रुपये ॲडव्हर्टाईजमेंटचे पेड करायचे बाकी आहे. मग त्याचा 2 इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट, ॲडव्हर्टाईजमेंट लिहिले ना तुम्ही P&Lच्या डेबिटला, मग त्याच्या खाली लिहिताल ॲड आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स असं लिहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स, 3 महिन्याचं बाकी होता. कितीवाले 3 महिन्याचे? 1,500. दोघांची ॲडिशन केली 6,000, 6,000 आउटरला. आणि सेकंड इफेक्ट देता लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला खाली लिहा इथं आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाईजमेंट. लायबिलिटीला का बरं? आत्ता पेड नाही केले, पुढच्या वर्षी पेड करावे लागतील ना, कधी ना कधीतरी ते द्यावेच लागणार आहे. एखादा खर्च जर आपण टाळला तर तो साहजिक आहे, आत्ता नाही तर नंतर कधी ना कधी फ्युचरमध्ये करावाच लागतो, म्हणजे ती आपली लायबिलिटी झाली. म्हणून सेकंड इफेक्ट लायबिलिटीला दिले. ठीक आहे, म्हणजे ही पण ॲडजस्टमेंट सोपीच होती, इफेक्ट सोपे होते. ॲड आणि काय केलं, लायबिलिटी. पण ते 1,500 अमाऊंट आपण काढली, त्यांनी दिली नव्हती. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपल्या ॲडजस्टमेंट झाल्या आत्ताशी. पोस्टिंग तरी मी दाखवत नाही आहे, पण पोस्टिंग ड्रॉप करून ॲडजस्टमेंट सॉल्व करायलाच आज भरपूर वेळ लागला, कारण 6 ॲडजस्टमेंट्स ऑलरेडी त्यांनी दिल्या होत्या आणि 2 हिडन ॲडजस्टमेंट, म्हणजे टोटल 8 ॲडजस्टमेंट्स होत्या. तर ॲडजस्टमेंट झालेलं आहे. तुम्ही ॲडजस्टमेंट परत एकदा चेक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टॅली कसा करायचा ते लिंक शेअर करतो आहे. ओके.